खासदार संजय राऊत बोलतात, आपण थेट जाऊयात. मोदींनी पूर्ण ताकद जी आहे ती सैन्याला दिली आणि म्हटलंय की सैन्याला जे योग्य वाटेल तो निर्णय सैन्याला त्यांनी स्वातंत्र्य दिले. काल बैठक झाली. मोहन भागवत सुद्धा काल दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक महाराष्ट्रातली आणि एक राष्ट्रीय स्तरावर. 5-6 दिवस मी नव्हतो. महाराष्ट्रात शांतता नांदावी असं मला वाटलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल झाला असे एक मंत्री आहेत. 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टानं ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये बोगस कर्जवाटप आणि कर्जमाफी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जर सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतली आणि कर्जमाफी करून घेतली. 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज आणि कर्जमाफी हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार, फसवणुकीचा प्रकार, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार. हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला होता. इथेच हा मांडला होता. तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का? फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतं आणि असा मंत्री तर मंत्रिमंडळामध्ये आहे, तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे. हा नैतिकतेचा विषय. नाकाने कांदे सोलून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना. एकाला एक नाही, दुसऱ्याला दुसरा नाही. याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. आणि PMLA कायद्याखाली हा गुन्हा दाखल करणं, तपासाला पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी सरकारी तिजोरीचा अपहार केला, शेतकऱ्यांचेच पैसे लाटले, हे सुप्रीम कोर्टामध्ये आल्यावर त्यांनी या संदर्भात आदेश दिला. असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असतील तर स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार या संदर्भात त्यांनी यापुढे विरोधकांना प्रवचनं देऊ नये, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि हा विषय विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी लावून धरला पाहिजे. शेतकऱ्यांची फसवणूक कोण करतं या महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्या लेवलचे, बरं का, CMच्या भाषेमध्ये कोणत्या लेवलचे नेते करून तुमच्या बाजूला बसले आहेत हे जरा पहा. त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो. 10,000 शेतकऱ्यांची फसवणूक हा लहान गुन्हा नाही मित्रांनो. 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं. आणि हे कोणी केलं आहे तर सहकार सम्राट. हे कोणी केलं आहे? सहकार सम्राट. गुन्हा दाखल कुठे झाला आहे? त्यांच्याच लोणी गावात, प्रवरानगरला. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हा विषय मी लावून धरणार, इतरांनीही लावून ठेवावा. आता सांगा, तुम्ही जे म्हणताय, मोदींनी सर्व अधिकार सैन्याला 7 दिवस झाले हल्ल्याला आणि 3 ते 4 दिवसामध्ये बघा, आम्ही असं म्हणतो, म्हणजे राहुल गांधी असं म्हणतात किंवा आम्ही सगळे म्हणतो की यात राजकारण आणू नये. राजकारण कोण करत आहे? भारतीय जनता पक्षाच्या अनेक संस्था, संघटना, समाज माध्यमांवर राजकारण करत आहे. हा हल्ला झाल्यावर पहिल्या 24 तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकायला पाहिजे होता. जगभरात याच पद्धतीनं बदला घेतला जातो. जगभरात एक सैनिक जरी मारला गेला किंवा एक नागरिक जरी मारला गेला, तेव्हा अमेरिका, इस्रायल, रशियासारखी राष्ट्र जी स्वतःला बलवान समजतात किंवा 56 इंचाच्या छातीवाली समजतात, तर ताबडतोब प्रत्युत्तर देतात. आम्ही काय केलं? पाणी बंद केलं असं सांगितलं. पाणी असं बंद होत नाही. त्यासाठी बंधारे बांधावे लागतील, मोठे धरणं बांधावे लागतील, अवाढव्य.
काम आणि 20 वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद होतं. आम्ही काय केलं, पाकिस्तानची 27 यूट्यूब चॅनल्स बंद केली. बरं का, पाकिस्तानची 27 यूट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली. हे कशाकरता केलं तुम्ही? हा काय, ह्याला का बदला म्हणतात? हा का बदला आहे? आणि त्याचबरोबर एक 4 PM नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल, कारण ते मोदी आणि शहांच्या धोरणावर टीका करते. एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं, 4 PM प्रसिद्ध चॅनल आहे, संजय शर्मा त्याचे संपादक आहे. आणि गेले 7 दिवस मोदींची चित्र आम्ही पाहतोय प्रधानमंत्र्यांची, की ते सैन्य अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण मंत्री यांच्याबरोबर ते बैठका घेत आहेत, चर्चा करत आहेत. याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. 1971 साली जेव्हा पाकिस्तानवरती भारतानं हल्ला करायचं ठरवलं, तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशॉ यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापतीत थांबत नाही आहेत, त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे, तुमची काय तयारी आहे, तुम्ही तयार आहात का? जनरल माणिकशॉ म्हटले आम्हाला 8 दिवस द्या तयारीला. 8 दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला, पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बदला घेतला. याला म्हणतात लीडरशिप, नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती. सैनिकांवरती सोडलं ठीक आहे, सैनिकांवर सोडलं ना, काश्मीरच्या जबाबदारीची सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवरच होती. काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती. सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी, तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे. आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये. सरकार वारंवार चुका करते आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे, हे चालणार नाही. ते असं म्हणतात की विरोधक राजकारण करतात. आम्ही कशाला करू राजकारण? ज्या प्रकारे धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, धर्म विचारला गेला का यावर संशय निर्माण केला गेला. हा मग ठीक आहे ना, राजीनाम्यासंदर्भात हे कोणाचा राजीनामा अमित शहाच्या घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी, का घेऊ नये? अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता, आणि मागितलेलाच आहे ना. विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार जेव्हा चुकेल, सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल, तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं की आपण चुकताय, हा माणूस त्या पदाला योग्य नाहीये. यात चुकीचं काय आहे? विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली जाते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी इथे राहून हे बोललेलो आहे की सर्वपक्षीय बैठकीतून काही साध्य होणार नाही. काश्मीरवर संसदेत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला हवं, आणि काल राहुलजींनी तीच मागणी केलेली आहे आणि ती बोलवायला हवी. पण सरकार काश्मीरवरती कोणालाही बोलू देणार नाही, आतापर्यंत बोलू दिलं नाही, मणिपूरवरती बोलू दिलं नाही. आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्ही ते बोलतोय त्याला टाळ्या वाजवायच्या. आमचं म्हणणं आहे, आमच्या भूमिका आहेत, त्या तुम्ही मान्य करणार आहात का? आमची भूमिका आहे विशेष अधिवेशन बोलवताय. आमची भूमिका आहे की किमान 2 दिवस काश्मीरवरती चर्चा करा. आमची भूमिका आहे या हल्ल्याची जबाबदारी आणि ज्या चुकांची जबाबदारी ज्या गृह खात्यावर आहे त्यांच्यावर कारवाई करा. आहे तयारी? अजिबात नाही. राजकारण कोण करताय? राजकारण तुम्ही कोणाला पाठीशी घालताय? 27 बळी घेतलेले आहेत, हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत. हा मानवी संहार सरकारच्या गाफिलपणामुळे झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, युद्ध झालं पाहिजे, आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? की माझ्या पक्षाची भूमिका असं आहे की पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला पाहिजे. पुलवामामध्ये 40 जवान ज्या पद्धतीने मारले गेले, आता ते मारले कोणी हा परत प्रश्नचिन्ह आहे, परत राजकारण येत आहे ना. राज्यपाल सत्यपाल मालिक जे सांगतायत की वारंवार आम्ही सांगितलं की त्यांना रस्त्याने घेऊन जाऊ नका, म्हणजे सरकारला त्यांना मारायचं होतं राजकारणासाठी. हे जर कोणी म्हणालो तर त्याला देशद्रोही ठरवलं जाईल, त्याला पाकिस्तानात चालतेव्हा सांगितलं जाईल. पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर? उरीनंतर का हल्ला? सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे, आम्ही पण गल्लीत करतो,
बरं का, असे स्ट्राईक आम्ही पण करतो रोज इथे. मुंबईमध्ये आम्ही 50 सालापासून स्ट्राईक करतो विरोधकांवर. हल्ला जो इंदिरा गांधीने केला, जो लालबहादूर शास्त्रीने केला या देशामध्ये, त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसल्या घेताय हो? सर, बिहारमध्ये पण निवडणूक आहेत, बऱ्याचशा चर्चा आहेत की त्या अनुषंगाने पण झाला असावा का? नाही नाही, त्याच्यावरती मी आता बोलणार नाही. ते बोललो तर राजकारण होईल. पण प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता, त्यांची जबाबदारी होती विरोधी पक्ष काय बोलतो हे, पण ते पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द नाही केला. ते बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या सभेला गेले. पूर्वनियोजित कार्यक्रम राहुल गांधींनी रद्द केला. अमेरिकेतून आले, काश्मीरला गेले, सर्वपक्षीय बैठकांना उपस्थित राहिले. याला म्हणतात कार्यक्रम रद्द करणं आणि मौन बाळगणं किंवा दुःख बाळगणं. बोलिए, हिंदी में है. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल जो है प्रधानमंत्री ने मीटिंग ली, सुरक्षा राजनाथ सिंह को उसमें सुरक्षा को लेकर मीटिंग की और ये कहा जा रहा है कि उन्होंने फ्री हैंड दिया है आर्मी को. इस तरीके से घटना हुई पाई. देखिए, आर्मी को फ्री हैंड देना ये कोई बड़ी बात नहीं है. देश की हमारी हिंदुस्तान की आर्मी बहुत बड़ी आर्मी है. अभी कल ही हमने देखा कि फ्रांस से फिर एक बार राफेल की खरीदी हो गई. 60,000 करोड़ का डील हुआ है. कल पाकिस्तान के ऊपर हमला करना है ना, तो राफेल की खरीदी हुई है. पहले से 32 राफेल है और कल 26-27 राफेल की खरीदी हुई है. ये चलता रहेगा. प्रधानमंत्री ने आर्मी को फ्री हैंड दिया है, आर्मी को फ्री हैंड देना ही चाहिए. आर्मी है इसलिए कश्मीर भारत में है. आर्मी को फ्री हैंड तो कश्मीर में भी था ना, फिर भी हमला हुआ है. आपकी जो बात है कि हमने हमारे फौज को फ्री हैंड दिया है, लेकिन पॉलिटिकल लीडरशिप की क्या भूमिका है उसमें? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.